हे क्वेश्चन येयलो की ऑनलाईन सर्टिफाईड आता सगळ्यात भायर सरला. हे केन्नाच्यान एक्चुअली सुरवात जाली तर यांची? ऍक्च्युअली ही कन्सेप्ट 2013च्यान सुरू झाली. आता ही कन्सेप्ट सुरू जावपाक हे कितें की आमकां सगळ्यांक खबर आसा की जिहादी आतंकवाद देशान मोठ्या प्रमाणात पसरत आशिल्लो आणि ह्या सगळ्या परिस्थितीन आता जे इस्लामिक संघटना आसा किंवा जे टेररिस्ट संघटना तांकां लक्षात आयला की एखाद्या देशार जर आमकां राज्य करपाक जाय, जर सत्ता स्थापीत करपाक जाय, तुम्ही पहिले आसतले की बऱ्याच ठिकाणी गजवाय हिंदच्या घोषणा सगळीकडे आम्ही येता किंवा तशा प्रकारची कल्पना आता वेगवेगळ्या माध्यमातून पुढे येवपाक लागल्या. तर एखाद्या देशार जर आमकां राज्य करपाक जाय, जर सत्ता आपली स्थापीत करपाक जाय, तर केवळ आमकां जिहाद करून चलचें ना, आमकां इकॉनॉमिकली स्ट्रॉंग जावचें पडटलें. तर ही कन्सेप्ट लक्षात घेवन तेंच्यांनी ही हलाल कन्सेप्ट भारतान सुरू केली अशी आणि त्या मार्फत वेगवेगळे कंपन्यो ज्यो आसा, वेगवेगळे जे आस्थापन्स आसा, तांकां तेंच्यांनी वचून सांगला की तुम्ही हलाल सर्टिफिकेट घ्या आणि तुमचे मेजॉरिटी जो मुस्लिम जो हे आसा कस्टमर आसा तो तुमचो वाडटलो, कारण तो तुमचो हलाल सर्टिफिकेट म्हणून घेतले म्हणून. त्यामुळे एखादी कंपनी आसा तर ती कितें करता की एखादी सर्टिफिकेट घेवप म्हणजे ते प्राऊड फील करता आणि ते त्यामुळे सगळेच कंपनी घेवपाक लागले अशे. हो एक भाग आशिल्लो. सुरवातीक लक्षात येयलें ना हिंदूंच्या की बाबा हे ना कशें जाता की प्रत्येक जण मार्केटान वयता की प्रत्येक वस्तू FSA आसात आणि बरेच आम्ही पळयता, त्यामुळे कोणाच्या अशें लक्षात येवं ना. परंतु हेची गंभीरता केन्ना लक्षात येयली की ह्या मार्फत जे काही न्यूज फुडें येवपाक लागले की जे हे सर्टिफिकेट मुळात दिता कोण, जसे की जमियत उलेमा हिंद म्हणून ही एक संघटना आसा, एक उत्तर प्रदेश देवबंद हांगासर एक मदरसा त्याच्या बेस्ड ही संघटना आणि ती हे सर्टिफिकेट सगळ्याक इश्यू करता. तर त्याच्याविषयी जेन्ना आम्ही चौकशी केली, बाबा सगळे सर्च करपाक सुरू केले, रिसर्च केले, तेन्ना लक्षात आयले की सेम जमियत उलेमा हिंद आज भारतात 700 टेररिस्ट जे हे झाल्या एक्यूज आसा त्यांच्याच लिगल तांकां फंडिंग करता, लिगली फंडिंग करता आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसायटीर त्यांच्यानी क्लिअरली बरयल्ले सुद्धा आसा. म्हणजे जर आम्ही आणि हे सर्टिफिकेट सगळ्यांका दिता, तर हलालच्या थ्रू इतक्या मोठ्या प्रमाणात जर आमचो पैसो हो आतंकवाद्यांका जर वाचवपाक सोडवपाक जर का यूज केलो जाता तर ते खंय तरी चुकीचें आसा. आज आमचे पैसे जे आसा तर ते खंय तरी बऱ्या हेका लागपाक जाय. आता सरकारची FSSA आसा तर तो आमचो टॅक्स तेका कट जाता किंवा त्याच्या खातीर जे आसा तर ते आमच्या देशा खातीर मेळटा न्ही अशी. परंतु हेचो उपयोग म्हणजे आमच्या हेच्यातले पैसे कट करून आता तुमकां एक उदाहरण सांगता. आता आम्ही धरुया की हल्दीरामचे 150 प्रोडक्ट आसा. आता हे सर्टिफिकेट काय अशें बेश्टे फुकट दिना. सर्टिफिकेट दिवपाक पर प्रोडक्ट पर इयर 60,000 पे करून घेता. पर प्रोडक्ट पर इयर 60,000 म्हणजे आता 150 प्रोडक्ट जर आम्ही हल्दीरामचे म्हटले जाल्यार पर इयर कितले जाले, क्रोड्सांनी पावले न्ही. इवन हे फक्त आता सर्टिफिकेट झाले, त्याच्या वांगडा त्यांचा जो सिम्बॉल असता, आता हलालचो जो सिम्बॉल जर तुम्ही पळयला जाल्यार अशा प्रकारे हो सिम्बॉल आसा आणि हो सिम्बॉल त्या प्रोडक्टाच्या वयर प्रिंट केल्लो आसा आणि हो सिम्बॉल जर तुम्ही प्रिंट करतले जाल्यार तुमकां 20,000 एक्स्ट्रा पे करचे पडटा. म्हटल्यार पर प्रोडक्ट तुमकां 80,000 रुपीज पे करचे पडटा आणि एखाद्या कंपनीक ते काय मोठीशी रक्कम ना, त्यामुळे ते बऱ्याचशा कंपनी हे सर्टिफिकेट घेतले, सिम्बॉल छापपाक सुरू केले. त्यामुळे आज ही अमाऊंट जर पहिली, आता एका कंपनीचो आम्ही विचार करता, जर फक्त आम्ही हल्दीरामचो विचार करता ते आज क्रोड्सान पावतात. आता हे कितले क्रोड्स रुपीज जाता समजा, 4 कोटी जाता, तर 4 कोटी वसूल कशे करतले? तांकां त्याचो रेट वाडोवचो पडलो. आता रेट वाडयतना ते असे विचार करना की बाबा हे फक्त मुस्लिमांकाच जाय म्हणून फक्त आम्ही मुस्लिमांकडल्यान एक्स्ट्रा पेमेंट करूया किंवा तांकां सेपरेट काउंटर लावन अशें करूया, तशें ना. पैसे वाडयतना सगळ्यांकाच वाडटा न्ही. आता सर्टिफिकेट जाय मुस्लिमांचे, ते जाय कोणाक, मुस्लिमांका, आणि त्याचो भार सगळो हिंदूंका कित्याक? त्यामुळे आमचो आक्षेप त्या खातीर आहे की आमच्यार हे सगळे कंपल्शन कित्याक न्ही. तुम्ही हलाल तांकां हलाल दिया, तांकां आणि जे कितें आहा ते दिया, परंतु ज्या देशात आम्ही मेजॉरिटी रावता थंय आमकां ही कंपल्शन कित्याक न्ही अशी. त्यामुळे तुम्ही सेपरेट तांकां हे दिवं शकता अशें.